सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव. काय तो कामाचं बोला यार. नमस्कार मंडळी, तुम्ही ही क्लिप बघितली. या क्लिपमध्ये तो रिपोर्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज आणि उद्धव हे एकत्र येणार आहेत त्याबद्दल विचारायला जात होता. पण एकनाथ शिंदे यांनी चक्क त्याला उडवून दिलं. अरे हे काय कामाचं बोल असं म्हणून त्याला बाजूला केलं. नेमकं महाराष्ट्रात आता सध्या जे सुरू आहे त्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे प्रातिनिधिक स्वरूप आहे. बातम्या नसल्या किंवा अन्य काही मुद्दे नसले की मग असं काहीतरी उरकून काढायचं आणि त्यातून सनसनाटी निर्माण करायची. राज ठाकरे एका मुलाखतीत काय बोलले त्यावरून उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते बोलले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच सनसनाटी पिकवण्यात आली. ही सनसनाटी काय होती तर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार. आता हे एकत्र का येणार इथपासून सगळं सुरू झालं. आणि खरंच ते एकत्र येणार का? मीडियाच्या बातम्या जर तुम्ही बघितलं तर असं दिसून येतं की राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील न येतील, पण या दोघांना एकत्र आणण्याचा विडा हा मराठी मीडियाने उचललाय का अशी शंका येते. आणि त्याचं कारणही स्पष्ट आहे. कारण मराठी मीडियाने उद्धव ठाकरे यांच्या उबाटा पक्षाला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना हरवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि त्यानंतर मीडियाला कळून चुकलं की आपण काही इतके मोठे नाही आहोत की जनमत बदलू शकतो. तिथे उद्धव ठाकरे फसले. कारण मुळात ती जी निवडणूक होती ती निवडणूक उद्धव ठाकरे यांनी मीडियाला हाताशी धरून लढली होती. बेस्ट सीएम, सहानुभूती आहे, हे सगळं मीडियातून पिकवण्यात आलं ज्याचा कोणताही उपयोग झाला नाही. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष मीडियाच्या गळ्यातले ताईत आहेत आणि ते नो मोअर झाले. आणि त्यामुळे मीडियाला सगळ्यात जास्त दुःख झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मग आता भाजप विरोधात एक मोठं आव्हान उभं करायचं यासाठी मीडिया या दोन भावांना म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. राज ठाकरे यांची मुलाखत, उद्धव ठाकरे त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया, त्यानंतर मी काल व्हिडिओ केला की हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाही. त्याची 5 सविस्तर कारणंही सांगितली. एवढं सगळं असताना मीडिया मात्र मानायला तयार नाही. त्यांना या दोघांना एकत्रच आणायचं, पण ते शक्य नाहीये. मग अशा वेळेस शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, भाजपच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, हे सगळं दिवसभर दुकान चालू ठेवायचं. अर्थात हा सगळा प्रयत्न टीआरपी साठी होतोय वगैरे, हा पुढचा भाग. पण या दोन भावांना एकत्र आणायचं कशासाठी तर भाजपला हरवण्यासाठी. भाजप हा त्यांचा मीडियाचा ब्लॅक लिस्टेड पक्ष. पण या मीडियाला हेच कळलं नाही की विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या बरोबरच्या मित्र पक्षांना जे प्रचंड बहुमत मिळालं त्याचं कारण काय होतं. आणि त्याचं कारण होतं मित्रांनो हिंदुत्व. त्या हिंदुत्वामुळे हे तिन्ही पक्ष प्रचंड मोठ्या संख्येने विजयी झाले. दुसरं कारण होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेला प्रचार. हे यांना कळलं नाही. पण तरीही राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणून त्या भाजप समोर आव्हान उभं करायचं हा सगळा प्रयत्न आहे. अर्थात हा प्रयत्न फलद्रूप होणार नाही हे पटकन आपल्याला कळलं. काल सगळ्या त्या बातम्या चालवल्या गेल्या, अगदी रटाळपणा केला गेला. आज कुठे आहे बात?
आज एखाद दुसऱ्याची प्रतिक्रिया आहे. आणि तेच मीडियाच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारलं, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र. एकनाथ शिंदेने सरळ सांगून टाकलं, अरे काहीतरी कामाचं बोल, हे काय आहे? म्हणजे आपणच कल्पनेत विश्व निर्माण करायचं आणि त्या विश्वात राहून आपण कसे महान आहोत हे सांगत सुटायचं, हा सगळा प्रकार. पण जनतेला काय वाटतं हे एका शब्दात एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकलं आणि त्यामुळे तिकडे मीडियाची सगळी हवा निघून गेली. खरं म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, आणि ते एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठे उलथापालथ होईल, हा सगळा नंतरचा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की मीडियाला काहीतरी चालवायला मिळतं आणि ते मीडिया चालवतं, दिवसभर 24 तास चालवतं, एवढंच याचं इंगित आहे. बाकी यात काहीही नाहीये. आणि राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणं जवळजवळ अशक्य आहे, हे हळूहळू आता आपल्याला कळेलच. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.